लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली। या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते। या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते। त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला आहे। आता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी शनिवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे। तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे। महाराष्ट्रात 2 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून उद्या 16 मार्च रोजी पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात येणार आहे। तसेच लोकसभा निवडणुकांसोबत ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे।